आपण पाहतात महाराष्ट्रातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। शासनाची फसवणूक करणाऱ्या कुटुंबांचे धान्य बंद। शासनाने दारिद्र्य रेषेखालील अंत्योदय कार्डधारकांना तसेच केशरी कार्डधारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र शासनाची फसवणूक करून काही शासकीय नोकरदार, चारचाकींतून मिरवणारे पांढरपेशे लोकही या योजनेचा लाभ उठवत आहेत। जिल्ह्यातील अशा 58 कुटुंबांचे धान्य जिल्हा पुरवठा विभागाकडून बंद केले आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ जिल्ह्यातील 1,33,930 अंत्योदय आणि 9,59,655 प्राधान्य कुटुंबांना मिळून एकूण 10,42,042 कुटुंबांना मिळत आहे। खऱ्या गरजूंना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासनाने आधार सीडिंग सक्तीचे केले आहे। मात्र काही व्यक्ती चांगला पगार असून चारचाकीचे मालक असूनही शासनाची फसवणूक करून धान्य घेत आहेत। अंत्योदय तसेच केशरी कार्डधारक ज्यांचा प्राधान्य गटात समावेश आहे अशा 2 लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळत असून या लाभार्थ्यांना मोफत धान्य मिळत आहे। शासनाची फसवणूक करून मोफत धान्य घेणाऱ्या 58 कार्डधारकांचे धान्य बंद केले आहे। रायगड स्वाभिमान ब्युरो रिपोर्ट, रत्नागिरी। आपल्या जिल्ह्यातील सर्वप्रथम ताज्या बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।